ला किरण आणि 9 सेकंड वरती मयूर मात्रे ही जोडी आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक गोलंदाजीमध्ये मोहन भोईर नक्कीच पाहायला मिळेल. बड्डे बॉय सगळ्यात खास दिवस त्याचं नाव वाढदिवस असं आपण म्हणतो आणि तो खास दिवस आणखीन खासम खास करण्याचा प्रयत्न जरूर असेल तो मोहन भोईरचा. भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. टीम इकडपाडानं 2 सामने जिंकलेत. जरूर आता ते घराच्या दिशेनं रवाना झालेत, परंतु आपल्याला वेळेत त्या ठिकाणी यायचं आहे. आयोजन करताना जो काही वेळ दिला असेल, कारण की त्यानंतर 3 सामने होतील आणि जवळजवळ आपल्याला 2 तासाच्या अवधीमध्ये तरी किमान इथे यावं लागेल. म्हणजे ठीक जर आता पाहिलं तर 1:30 वाजलाय, 3:30 पर्यंत या आपण. तर सन्मान्य प्रकाश शेट म्हात्रे माजी सरपंच पिसारे गावचे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपये. त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय. WTC ह्या वाहिनी अंतर्गत जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्या सर्वांचं देखील पुनश्च स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील तिसरी लढाई. एका षटकामध्ये कधीही 3 विकेट अर्थात ओव्हर हॅट्रिक ज्याला आपण म्हणतो ते प्राप्त केली तर गणेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ही सुवर्ण संधी खरं तर तुर्बे संघाच्या खेळाडूंसाठी. गावदेवी तुर्बे संघ आपण पाहतोय हे मैदान त्यांच्यासाठी अगदी लकी मैदान मानलं जातं. ह्या मैदानावरती या खेळाडूचं स्वप्न देखील साकार झालं. मोहन भोईर पहिलाच बॉल, चांगला चेंडू अपील झालीये, खारीज केली आहे, परंतु पंचांचं अचूक लक्ष. आपण पंचांच्या भूमिकेत सचिन कडू आणि आता एक पंच जलपान करण्यासाठी गेलेत पवार सर, तर त्यांच्या जागेवरती आता स्क्वेअर लेगला आपण किरणदादा म्हात्रे यांना पंचांच्या भूमिकेत पाहतो. त्यांच्या पाठीशी देखील नाणगा अनुभव क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. ते आता स्क्वेअर लेगची पंचांची कामगिरी बजावतायत. किरण मात्र स्ट्रायकिंग एंडला पहिला डॉट. फुल्लेंचा चेंडू ऑन साईडला मात्र हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये विराज आहेत, बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट. अतिशय चांगला ड्रेस कोड दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आता हा बदल आपल्याला निश्चितपणानं पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये देखील आपण पाहतोय पूर्ण संघासाठी ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतात, त्याच पद्धतीनं रायगडामध्ये देखील आता प्रत्येक संघाकडे 2-2 ड्रेस कोड निश्चितपणानं पाहायला मिळतात. लेफ्ट मोर द विकेट. रिव्हर्स खेळायचं होतं, बीट केलंय. या अगोदर किरण बीट झाले होते आणि आता मयूर म्हात्रे देखील बीट होताना पाहायला मिळतोय. दोन युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारीचा विचार केला तर त्यांच्या वतीनं एक स्पर्धा देखील नियोजित केली आहे. दिनांक 3 ते 7 अशा पद्धतीनं एक भली मोठी स्पर्धा ह्या संघाकडनं आपण पाहणार आहोत येत्या कालावधीमध्ये. समोरच्या दिशेला अगदी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तिथे देखील प्राप्त होईल. डॉट सिंगल असं समीकरण. दरम्यान सन्माननीय जनार्दन शेट पाटील रोहिंजन गावचे माजी सरपंच आणि अर्बन बँकेचे संचालक देखील ते आहेत, तर त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. राजकीय क्षेत्रातील एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं त्यांचं आगमन पाहायला मिळतं. समोरच्या दिशेला बॉलला उडवलं होतं क्षेत्ररक्षक द्विधा मनस्थितीमध्ये आपण पाहिलं त्याला. सुरुवातीला झेलवरती धावून आले, त्यानंतर एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्याचा इरादा. आगमन आणि त्यांचं स्वागत या चौकर्ण सन्माननीय जनार्दन शेठ पाटील साहेबांना आपण पाहतोय. राजकीय क्षेत्रातील एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख माजी सरपंच अर्थातच रोहिंजन गावचे आणि अर्बन बँकेचे संचालक हे पद त्यांच्या नावावरती निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळतंय. नियमित अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गली क्षेत्रामध्ये माऊली भोईर त्या ठिकाणी आहेत. चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. षटक पहिलं आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धावपालकावरती आणि एका षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की 7 किंवा त्याहून कमी जेव्हा धावा खर्च होतात त्या गोलंदाजाला चांगला गोलंदाज गणला जातो आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी आज मोहन भोईरची राहिली. एक षटकाचा खेळ संपला बिनबाद 7 अशी सावध सुरुवात ती चैतन्येश्वर खुटारी संघाची. दरम्यान विश्वजित दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन झाले. तर यस काँग्रेसचे युवक संघटनेचे सचिव देखील आहेत ते युवक काँग्रेसचे. तर दादांना विनंती आहे या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल.
विश्वजित दादा पाटील, युवा कार्यकर्ता, राजकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं वडिलांची वाटचाल राहिली अगदी त्याच पावलावरती पाऊल टाकत हे व्यक्तिमत्व देखील आपल्याला कार्य करताना पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच मध्ये आपण वेलकम उसाटणे आणि त्यांच्या विरोधात श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन संघाला पाहणार आहोत. तर दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो, याची दक्षता घ्या आणि आपला संघ नायक लगेच आमच्या दिशेने आपण पाठवायचा आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपळकावरती फक्त पाहायला मिळतात 7. कोणताही गडी गमावला नाही, ही जमेची बाब कुठारी टीमसाठी. षटक दुसऱ्या गोलंदाजीसाठी राजेश भोईर या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, ज्युनियर ऑलराऊंडर, आणि त्याच्यावरती मात्र आता बॉल सोपवलाय संघ नायकानं. राईटम राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपल्या शैलीनं मात्र बॉलला ऑनसाईडला खेचलंय किरणनं. किरणची ही शैली आपल्याला नेहमी पाहायला मिळते. खरं तर घुटनात टेकवत मोठे मोठे फटके तो नेहमी दाखवतो आणि ऑनसाईडला खूप स्ट्रॉंगपणे तो फलंदाजी करताना पाहायला मिळतो. ऑलराऊंडर देखील आहे, गोलंदाजी देखील अतिशय धारदार त्याची पाहायला मिळते आणि फलंदाजीमध्ये देखील त्याचं योगदान नेहमी कुठारीसाठी राहिलंय आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा एकवटल्या, धावफलक आता 9 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. इथे फुलटॉस चेंडू, प्रहार केला, फटका फसलाय, संधी आहे झेलची. क्षेत्ररक्षक येतोय, विराज होता, अप्रतिम झेल, अगदी धावून झेलवरती आला होता आणि वेल जज कॅच. आणि या कॅचनं मात्र परतावं लागेल. किरणला धक्का पहिला कुटारी टीमला. बॅक टू द डगआउट किरण म्हात्रे. पण दोघांना माहीत आहेत आणि त्या कारणास्तव ही व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते. फुलोर लेनचा चेंडू, ड्रायव्हिंग लेंथला हा बॉल होता, समोरच्या दिशेला संकेतकडे बॉल चालला. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेवरती समाधान देखील बांधलंय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. ज्या पद्धतीनं अगोदरच पारितोषिक अनाऊन्स केलं होतं गणेश भोईर यांच्याकडनं की षटकामध्ये कधी 3 विकेट आले तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 10 धावा धावपळकावरती. सलामीर फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला मयूर म्हात्रे आणि साथीनं विकी, ही जोडी मैदानात पाहायला मिळतंय. सातत्यानं परिवर्तन प्रत्येक चेंडूवरती. जशी स्ट्राईक रोटेट होते त्यानंतर परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. राजेश भोईर पुन्हा सज्ज होईल रेल्वे एंड कडनं. समोर मयूर. पहिल्या फेरीतील तिसरी लढाई. रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही, परंतु दूरून जाणारा हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी हाताळला होता, परंतु रिटर्न क्रिजच्या हा बॉल बाहेर निघालाय आणि पंचांकडनं वाईट शिकून अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक आता 11 वरती. नेक्स्ट मॅच रोहिंजन आणि बनाम वेलकम उसाटणे. वेलकम उसाटणे संघाचा संघनायक झोरू या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतो. सागर आपण पाहू शकाल. इथे देखील व्हाईट बॉल, बॅक टू बॅक व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दिशेवरती नियंत्रण नाहीये. अगदी जर आपण विचार केला तर राऊंड द विकेट ना आपण गोलंदाजी राजेश भोईरची पाहतोय. उजव्या हाताचे गोलंदाज सरास ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या खेळाडूची ही अनोखी रणनीती, ज्या पद्धतीनं तो चेंडू फेकतो अगदी साईड अँगलनं, कदाचित प्रयत्न त्याचा पाहायला मिळतो. इथे देखील पाहावं लागेल. हा तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सलग 3 चेंडू हे खराब फेकलेत. दिशेवरती नियंत्रण नाही आहे.
एकतर धावफलकावरती अंकुश पहिल्या षटकात मोहननं लावलं होतं. तो प्रयत्न आणि त्यामध्ये सातत्य राजेशला देखील करावा लागेल. फुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला उडवलाय बॉलला. फटका फसलाय झेल खाली अनिकेत होता. सेकंड अटेम्प्टला झेल कंप्लीट. सलामी जोडी मात्र आता माघारी. मयूर म्हात्रे बॅक टू द डगआउट. मात्र खूप कमी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ज्यानं धडक मारली असं आपण म्हणू शकतो. ज्यानं लवकर कारकिर्दीला सुरुवात केली. गोवर्धन म्हात्रेंचे सुपुत्र. दी गोलंदाजी फलंदाजी ह्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक फिरकी गोलंदाज, जादुई फिरकी त्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि सोबतच आता त्याला प्रमोट केलंय 4थ्या क्रमांकावरती तो खेळताना पाहायला मिळेल. वय वर्ष कमी आहे, शरीरयष्टी देखील कमी पाहायला मिळतं, परंतु टॅलेंट ह्या खेळाडूचं भरपूर आहे आणि त्या टॅलेंटच्या जोरावरती संघात जागा बनवली आहे. केवळ जागा नाहीये तर 4थ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी देखील आलाय. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, अप्रतिम फटका, क्लासिकल स्टेट ड्राईव्ह ज्या पद्धतीने आपण काहीसा पाहतो तशाच पद्धतीने हा प्रयत्न मी म्हणेन आडव्या बॅटनं समोरच्या दिशेला बॉलला खेचलंय. एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे. विकी आणि श्रवण ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. दोन टॅलेंटेड यंगस्टर खुटारीचे भवितव्य आहे खरं तर खुटारी टीमचं आणि त्या भवितव्य मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय. राजेश भोईर पुन्हा सज्ज होईल. 14 धावा धावपळकावर. स्लोवर चेंडू पिक करता आला नाहीये तो विकीला. कदाचित त्याला असं वाटलं होतं वेगाने चेंडू डिलिव्हर करतोय गोलंदाज आणि त्याच वेगाचा ह्या चेंडूमध्ये देखील परिचय देईल, परंतु तसं झालं नाही. अंतिम चेंडू जिथे सरप्राईज केलं ते विकीला आणि अंतिम बॉलाला डॉट. षटक इथे समाप्त झाले. 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात धावा 7 आल्या होत्या, ह्या षटकात देखील 7 आल्यात, परंतु त्यामध्ये 3 वाईट चेंडू आपण पाहिले तरी देखील स्वतःला सावरलं आणि इकॉनॉमिकल षटक राजेश भोईरचं पाहायला मिळालं. 2 षटकाखेरीस बॅटिंग करणाऱ्या चैतन्यश्वर खुटारी संघाची स्थिती पाहायला मिळते ती 2 गडी बाद 14 धावा. डीजे स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये 40+ क्रिकेट आपण अनुभवलं, जिथे बेलवली संघानं बाजी मारली. 8 संघ जिथे सहभागी झाले होते. अंतिम मॅच रंगली होती तुर्बे आणि त्यांच्या विरोधात बेलवली आणि अंततः विजय प्रस्थापित केला बेलवलीनं आणि त्यांनी जागा बनवली ती सेमीफायनल मध्ये. आणि त्यानंतर काल देखील रेग्युलरचे 8 संघ पाहिले, ज्यामध्ये नारायण संघानं बाजी मारली आणि तो संघ क्वालिफाय झालाय. आज रेग्युलरचे 8 संघ आणि उद्या 40+चे 8 संघ पाहायला मिळतील. गोलंदाज संकेत पावशे 3रं षटक हाताळण्यासाठी संकेतला आपण पाहू शकाल आणि समोर श्रवण. उजव्या हाताने गोलंदाजी करताना संकेत. पहिला चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मोहनला आपण पाहतोय, परंतु मिसफील्ड झाली आणि बॉल निघून गेला. सीमारेषा पार पहिल्याच बॉलवरती मिळालाय तो दमदार चौकार. खरा क्षेत्ररक्षण झालं असं वाटलं होतं. बॉलला अडवण्यात यश प्राप्त होईल मोहनला, परंतु बॉलनं सीमारेषा गाठली आहे. 4 धावा प्राप्त झालेत. धावफलक 18 वर. अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू, काय सुपप चेंडू. टाळ्या देखील आल्यात ह्या बॉलसाठी. अशा पद्धतीचा जेव्हा चेंडू डिलिव्हर होतो ना तेव्हा अचूक टाळ्या आणि तोंडातनं आपण पाहतोय येतोय. याचं कारण की हा चेंडू अगदी अनप्लेबल होता निश्चितपणानं. त्या प्रकारचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सन्मान देखील देऊ शकला नाही फलंदाज. इथे मात्र फटका सजवलाय, भरपूर उंच गेलाय चेंडू खाली. यष्टी रक्षक आणि चुकी होत नाही. फलंदाज बाद.
आणखीन एक धक्का, तिसरा धक्का, श्रवण मात्र बॅक टू द डगआउट. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं ह्या खेळाडूची ओळख आहे लांब पल्ल्याचे षटकार आणि स्लॉग हिटर म्हणून आणि वेल फिनिशर खुटारी संघाचा आहे. येता क्षणी मी म्हणे त्याला ज्या पद्धतीनं चेंडू हवा होता त्याच पद्धतीचा चेंडू जणू काही हाताळला तो. संकेतना आमंत्रण होतं त्याला, त्याचा स्वीकार आणि अगदी वाऱ्याशी वार्ता करणारा षटकार. तिसरं षटक प्रगतीपथावर. यानंतर पुढील सामना असेल रोहिंजन चिनू पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट वेलकम उसाटे संघ. इथे देखील त्याच दिशेला खेळायचं होतं परंतु आता लेंथ चांगली होती, दिशा देखील अचूक आपल्याला पाहायला मिळाली आणि ह्या पद्धतीनं प्रयत्न संकेतला करावा लागेल. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि त्यातल्या त्यात दिशेचा विचार केला तर लेग स्टिकला त्यानं तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. तिथे समाचार घेतला, नीरजनं षटकार ठोकला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. 24 धावा धावपळकावर, राईट मोर द विकेट संकेत रेल्वे एंड कडनं. पुन्हा त्याच दिशेला खेळायचं होतं, यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू फाईन लेगच्या हातामध्ये डायरेक्ट हिट. तर होती का कदाचित बॅकअपला जर खेळाडू नसताना तर चेंडू सीमापार गेला असता. इतक्या वेगाने चेंडू हिट करण्याचा प्रयत्न संकेतनं केला परंतु हरकत नाही, एक धाव तिथे देखील प्राप्त झाली. षटक या ठिकाणी 3 पूर्ण होत आहेत. 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. निर्धारित अजूनही ह्या डावातील ह्या पूर्वार्धामधील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात आल्या होत्या त्या 7 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 11 धावा. मान्यवरांचा शुभ सन्मान ह्या ठिकाणी करण्यात येईल. बहुमूल्य वेळ ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी दिला, सन्माननीय जनार्दन शेट्ट पाटील, रोहिंजन गावचे राजकीय क्षेत्रातील निष्ठावंत कार्यकर्ता, माजी सरपंच, अर्बन बँकेचे संचालक, त्यांचा शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मोहनजी पोरजी, अमीर पोरजी, आमचे संतोषदादा पोरजी, त्यानंतर आमचे अरुण भोईर आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान ह्या ठिकाणी घेत आहोत. विनंती आहे मान्यवरांना की सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. पुनश्च मी विनंती करतो आमचे अमीर पोरजी आणि संतोष पोरजी असतील, मोहन पोरजी, की आपल्या शुभ हस्ते अरुण भोईर यांचा देखील शुभ सन्मान ह्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आशिष दवणे अंतिम षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा षटक आता आशिषच्या खांद्यावरती विश्वास टाकलाय तो अर्थातच गावदेवी तुर्बे टीमनं. या स्पर्धेचा निरोप घेताना आपण पाहतो आमचे मान्यवर जनार्दनजी पाटील साहेबांना, राष्ट्रीय काँग्रेसचे ते निष्ठावंत कार्यकर्ता आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे गॅप मधून, पहिल्याच बॉलवरती आशिषचं झालंय स्वागत. बॉल चाललाय एका टप्प्यावरती मिड विकेट पार, नीरज चव्हाण चौकार. नुकतंच ज्यांचं आगमन आपण पाहिलं होतं, सन्माननीय जनार्दन शेठ पाटील, रोहिंजन गावचे राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं हे डोनेशन आलंय, त्यांचं देखील मनापासून आभार.
पहिल्याच बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 4 न मात्र पुढे सरकतय. षटकार की चौकार आहे. पुढील चेंडू इथे देखील फटका लाजवाब आहे आपल्या फेवरेट झोन मध्ये. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय. आता स्क्वेअर लेगला चेंडू थांबणार नाहीये. अतिशय वेगानं सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळतात. अगदी आपल्या स्टाईलनं ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं ह्या क्षेत्रामध्ये अगदी सिग्नेचर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात नीरज म्हात्रेचे. त्याच पद्धतीनं तो सलग आता फटके दाखवतोय. संघाला गरज देखील आहे. धावसंख्येचा विचार केला तर 32-33 धावा. सुरुवातीला 3 षटकात 25 होते आणि ह्या 8 एकंदरीत 33-33 धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत सत्रातील. दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू निघून तर चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग झाली. थ्रो ऑन द स्टंप नाही आहे. 2 टप्प्यावरती विकेट किपरच्या दिशेनं बॉल आला. जेव्हा आपण डीप मध्ये फिल्डिंग करता तेव्हा शोल्डरमध्ये दम हा गरजेचा असतो. तरच आपण यष्टी रक्षकाकडे बॉल फेकू शकता. ही किमया रायगडामध्ये मी बहुधा आकाश तारेकर, बारक्या कांबळे यांच्याकडनं बऱ्याच वेळा पाहिले. त्यांच्या शोल्डरमध्ये दमखम आहे. त्यांच्याकडनं 2 धावा सहजतेनं दिल्या जात नाहीत. डीप मधून लॉंग ऑन लॉंग ऑफ मधनं देखील ते अगदी यष्टीरक्षकाच्या दिशेनं अचूक थ्रोफेकी करतात. अशीच पुढील चेंडू. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूमध्ये अतिरिक्त उचली देखील आपल्याला पाहायला मिळाली. चांगला चेंडू. प्रत्युत्तर दिलं जातं ते आशिषकडनं देखील. येस, धानसर संघाचा कैलाश पोरजी देखील ती किमया करताना पाहायला मिळतोय. फार थोडे खेळाडू आपण पाहतोय. क्रिकेटला भरपूर काळखंड ज्यांनी दिलाय त्यांच्याकडनं ह्या गोष्टी आपल्याला निश्चित पाहायला मिळतात. आशिष राऊंड द विकेटनं. दरम्यान हा चेंडू आता मात्र व्यवस्थित बॅटवरती हा बॉल मिडल झाला आणि पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हवाई सफर चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. थोडी इझे. सुरुवातीची 2 षटकं राहिली तुर्बे संघाच्या बाजूनं, परंतु त्यानंतर आता मोर्चा सांभाळला नीरजनं आणि तो धावसंख्या वेगानं पुढे नेतोय. या 6च्या मदतीनं धावफलक 41-41 या आकड्यावर. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. किती धावा येतील. इथे मात्र एज अँड टेकन यष्टीरक्षकानं झेल कंप्लीट केलाय. डाव देखील पहिला या ठिकाणी समाप्त झालाय. अंतिम बॉलवरती विकेट देखील आशिषला आपण पाहतोय आणि एका डावात मात्र धावसंख्या बनवली. 41-42 मापक लक्ष आहे. मागच्या काही मॅचेसचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं बामालीनं 32 बनवल्या. 33चा लिलिया पाठलाग झाला एकटपाडाकडून. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये किरवली संघानं 40 बनवल्या. त्या 41 सहज बनवल्या त्या वडवली संघानं. त्यानंतर द्वितीय फेरीचा सामना झाला जिथे एकटपाडाने तब्बल 63 बनवल्या होत्या आणि धावा डिफेंड झाल्या. या मॅच मध्ये काय घडेल, परंतु तुर्ताच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस घेऊ. मी विनंती करतो आमचे सर्वप्रथम आपण सन्मान घेऊया. अगदी नात्याने जावई आणि काल पहिल्या दिवसामध्ये खेळ देखील पाहिला. 40+ माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी गणेश भोईर यांची. तर संतोषदादा पोरजी यांच्या शुभ हातचे आणि शंकरदादा वावेकर आहेत. ह्या 2 आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपण हा शुभ सन्मान देखील करूया गणेश भोईर यांचा. तर टॉस साठी देखील इन्व्हाइट करूया. वेलकम उसाटणे आणि विरोधात रोहिंजनचा संघ श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन संघ. कॅप्टन आपण या आणि धीरज पाटील जर आले असतील रोहिंजनचे तर विनंती आहे त्यांना आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत. तर निवास घरत यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. निवास दादा घरत. यस, महानगरपालिकेचे विद्यमान कर्मचारी आहेत ते आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना जसा सुरू होईल मायक्रोफोनवरती करू परिवर्तन आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण आवाज ऐकणार आहोत आकाश शेळके यांचा.
चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या लगेच. टीम कुटारी तुम्हाला विनंती आहे, आघाडीचे 2 फलंदाज देखील तुर्भे संघ आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं मेंडेटरी आहे. तरी रोहिंजन आणि उसटणे या दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या. उसटणे संघाचा संगणक इथे पोहोचलाय. सो रोहिंजन संघ तुमचा संगणक पाठवा. सौरभ आपण आलात, या टॉस करून घ्या. टॉस साठी आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मेंडेटरी आहे. ही सूचना पुन्हा पुन्हा केली जाणार नाहीये. प्लीज आपण सूचनांचं पालन करा. असा कमिटीचा आता एक सक्त निर्णय आणि एक सक्त कॉल तुम्हाला आम्ही करतोय. रिकॉल केला जाणार नाही. कुटारी आणि तुर्भेच्या दरम्यान हा सामना दुसऱ्या 17 मध्ये आपण पाहतोय. पाठलाग करायचा आहे धावांचा 41 धावा बनवल्या. किरण म्हात्रेचं योगदान त्यामध्ये आपण बघितलं की 8 धावांचं राहिलं. मधोमध्ये नीरज इनॅट नंबर 5 वरती या खेळाडूचे 2 षटकार 2 चौकार किफायतशीर ठरले गेले आणि धावसंख्या जी ती उभी केली आहे. मैदानावरच्या सगळ्या मॅचेस जर आपण पाहिल्या सकाळ 17 पासून, तर धावा ज्या आहेत त्या धावा अगदी डिफेन्स होत नाहीयेत. बट मी म्हणेन ना, यावेळेला हा जो काही मी म्हणेन ना सायकल ऑर्डर चाललाय त्याला डॉमिनेट डिस्ट्रॉय करतील का प्रश्न आहे. गणेशजी भोईर यांच्याकडून जर एका षटकामध्ये 3 कन्झिक्युटिव्ह इव्हन तसे षटकार जर आले तर मग त्यासाठी 1151 रुपयाचं बक्षीस त्या खेळाडूला देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे. गावदे क्रिकेट संघ तुर्भे या संघातील फलंदाजांसाठी संधी. बॉलिंग युनिट टीम पाहायला मिळेल, ती म्हणजेच खुटारी. या संघामध्ये विशाल नाहीये. विदाउट विशाल संघाच्या आतमध्ये आपण पाहतो अनकॅपेड प्लेअर देखील संघामध्ये समाविष्ट. सो ज्युनियर संघ कुटारीचा श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब आणि त्यांच्या संघामधून हे संघाचे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल मोहन भोईर. सध्या तरी आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी ऑन स्ट्राईक आलेत. आजचा वाढदिवस समारंभ सोहळा आणि वाढदिवसाचा दिवस म्हटलं तर आजचा त्यांचा दिवस आहे. ऍज अ बॅट्समन म्हणून तो दिवस ते गाजवतील का प्रश्न आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं येणारी काळ आणि वेळ आपल्याला जरूर सांगेल. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाणं महत्वाचं. अंपायर लेट्स काउंटडाऊन स्टार्ट नाव 3, 2, 1 फर्स्ट बॉल. ओ पहिलाच बॉल कट करायचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपला फिल्डिंग चांगली. धाव घेण्याचा धाडस होतं नॉन स्ट्राईक कडून, परंतु मोहन यांनी नकार दिला. कारण त्यांना माहिती आहे विकेट वाचून खेळणं आता महत्वाचं आहे. टेनिस क्रिकेट म्हटलं तर या क्रिकेटमध्ये या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती अभ्यास करणं महत्वाचं. विकेट वाचवणं किती महत्वाचं ते आपल्याला एका महत्तम फलंदाजांनी सांगितलं. 25 मध्ये 103 धावा बनवणारा यंदाचा हंगाम व्यावसायिक गटामध्ये उस्मान पटेलला आपण बघितलं. तो नियमितपणे म्हणतो यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे. जास्त बनवायच्या तर मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. स्टे ऑर्डर फार महत्वाचे असते टेनिस क्रिकेटमध्ये. ते म्हणतात ना वेल बिगन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात तुमचा विजयाचा अर्धा पल्ला जरूर निश्चित ठेवते, परंतु ती सुरुवात आणि त्याच्यामध्ये असलेली कन्सिस्टन्सी ही मॅटर करते. सो या गोष्टी देखील मेंटेन ठेवणं तेवढ्याच महत्वाच्या आहेत. जय गणेश्वर चषक 2025 चे पर्व 40+ क्रिकेट संघ दानसर यांनी आयोजित केलेली स्पर्धा. प्रथम क्रमांक 60,000 रुपये, द्वितीय 30,000 रुपये, चतुर्थ आणि तृतीय यथोक्रमे 15,000 रुपये आपल्याला प्राइस टायटल पाहायला मिळतात. हो फटका चांगला आहे पॉइंट मधून. कव्हरला बॉल, पाठलाग 3 खेळाडूंकडून चेंडूचा, बट बॉल सांगतोय आय एम अनस्टॉपेबल. थांबता येणार नाहीये बॉलला. सो इथे आपण पाहतोय उताराचा प्रभाव आणि त्यामध्ये आउटफील्डची मदत आणि त्यामधील नजाकेतदार फटका टीम तुर्बेला देऊन जातोय 4 धावा. शेवटचा अंतिम पुकार तुमच्यासाठी आहे. 5 धावा धाव फळकावरती लागलेत. हा कारची लाईट केली ऑफ त्यांनी.
ओके, मिरर रिफ्लेक्शन होतंय, सो प्लीज थोडं त्या गोष्टी देखील आपण काळजीपूर्वक हाताळा आणि बघूनच आपण गाडी पार्क, आपलं व्हेकल आपण, आपलं वाहन आपण पार्क करा अशी विनंती आहे दर्शकांना स्पेशली. ओ द विकेट ऑन साइड नाहीये, लॉंग ऑफ टार्गेट, उंच बॉल हवेमधून आकाश मार्गाने संचार करत षटकार. ला फलंदाज तयार आपण पाहतोय, षटकारानं स्वागत केलंय गोलंदाजाचं, बॅकफुटला जाऊन गेलेत, हिट विकेट. फलंदाज बाद, दैव देतं आणि कर्मण येतं, दोन्ही एंड बाद होतात. फलंदाज आपण पाहतोय झेलबाद देखील बाद आणि हिट विकेटनं देखील बाद. नाणेफेकीचा कौल इथे केला जात आहे, दोन संघ एकमेकांच्या विरोधात, रोहिंजन बी आणि उसटणे. वेलकम, हॅपी टू गो. सिक्का उडवलाय आणि जाऊन पडतोय तो, म्हणजेच टीम वेलकम उसटणेच्या बाजूने निर्णय लागलाय. जो काही निर्णय आहे फक्त आपण आपल्या प्रतिस्पर्धीला समोर सांगा. यस, त्यांनी ऍज अ फर्स्ट टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. ते प्रथमतः गोलंदाजी करतील, सो फलंदाजी करायची रोहिंजन ब तुम्हाला, याची आपण जरूर नोंद घ्यायची आहे. मॅचकडे आपण चालतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पॉवर प्लेला गोलंदाजी किरण म्हात्रे, विकेट घेतली लास्ट बॉल वरती, 5वा चेंडू त्याने फेकला, 11 धावा खर्च झालात. सो ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड आपला धावा चेस करत असताना बॅटिंग युनिट जीसीसी तुर्भेचा. 11ला 1 पडलाय, येणारे बॉल 19 ला 31 धावा सध्या बनवायच्या जिंकाच्या उद्देशानं टीम तुर्भेला. ओ, हा चेंडू खोला टाकलाय, वेगवान बॉल होता, बॅट्समन पूर्णपणे मिस झाला आणि जलद गतीनं बीट करणारा चेंडू. षटक समाप्त, ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. षटकाच्या अखेरीस एकूण 11 धावा, 11 वरती 1 गड्याच्या मोबदल्यात फलंदाजी जीसीसी तुर्भेचे फलंदाज 1 डाऊन आणि सलामीचा. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. मधल्यामध्ये पडलेली विकेट थोडीशी आता काट्यासारखी सलसलती आहे जीसीसी तुर्भेला, परंतु मोहन मैदानाच्या आतमध्ये आहे. सो भोईर वरती आता सध्या तरी जबाबदारी सोज आहे. महेश भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. तीनही भोईर बंधुराज आपण सध्या तरी यथोक्रम आहे मैदानाच्या आतमध्ये कन्झिक्युटिव्ह ऑर्डरनं फलंदाजी करताना पाहिलेत. 11 झालेत, येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 31 धावा त्यांना बनवायच्यात, म्हणजे 10ची सरासरी आहे. सरासरी मोठी नाहीये या मैदानावरती. म्हटलं तर बाउंड्री जी आहे ती फक्त आपल्याला जरूर पाहायला मिळेल, एवढी लांब नाही की बॉल जो क्लिअर कट करण्यासाठी तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. याचं नाव क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की पारडं जे आहे ते कधी इकडच्या बाजूने जड दाखवतं, कधी तिकडच्या बाजूने जड दाखवतं. म्हणून म्हणतात ना, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट. क्रिकेट म्हटलं तर मग क्रिकेटला अजून एक नाव आहे, शॅमेलियन सरडा. सो तिथे वारंवार वेळेनुसार रंग बदलले जातात. जसे की विकेट रंग बदलते, जसे की आपल्या धर्मपत्न्या रंग बदलतात, तसा हा खेळ आहे.
ज्यानं वेलोवेली रंग बदललेत. म्हणूनच या खेळा आपण पाहतो की प्रेक्षक वर्गानं पसंत केलेला आहे आणि पहिली पसंती क्रिकेट बनलेला आहे. कित्येक आपण पाहतोय टेन्शन मधले असलेल्या खेळाडूंना देखील टेन्शन विरहित ठेवलेला हा खेळ आहे, ज्याचं नाव आहे टेनिस क्रिकेट. आणि त्या टेनिस क्रिकेटचा आपण आनंद घेतोय. आज आपण आलो होतो दानसरच्या क्रीडा नगरीमध्ये, जय गणेश्वर क्रीडांगण दानसरमध्ये रंगणारी ही स्पर्धा. तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसामधून पहिल्या फेरीतून तिसरा सामना. ओ फुल टॉस लेनचा बॉल स्विंग करायचा प्रयत्न होता, पण पास हिट, नो बॉल कॉल. सो गेट रेडी फॉर द फ्री हिट ना. आता संधी असेल पुढील बॉल वरती फ्री हिटची. या बॉल वरती मिळाल्या धावा, समीकरणामध्ये चेंजेस, एकूण धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात, त्या म्हणजेच टोटल 13 धावा, 13. एक गड्याचा मोबदला येणाऱ्या अजूनही आपण पाहतोय चेंडूंचा खेळ बाकी असणारे ओव्हर नंबर 2 मध्ये 18 बॉल 29 ची गरज. फुल टॉस लेन, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, फ्री हिटचा बॉल आहे. देवेश आहेत डाऊन दी ग्राउंड, झेल झालाय चांगला, परंतु तिथे आपण पाहतोय खेळाडू सेफ असणार आहे. सिंगल मिळेल, सिंगलनं धावसंख्या फलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 14 वरती. पाठलाग जो आहे तो 42चा सध्या, आणि 42चा पाठलाग करत असताना करंटली आपण जर विचार केला तर चांगल्या मी म्हणेन सरासरीनं सध्या तरी प्रत्येकी षटका मागं त्यांनी फलंदाजी केली आहे. स्ट्राईक हँडला फलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. दोघांमध्ये चुरशीची लढाई आहे, डू अँड डायचा सामना आहे, नॉकआउटची स्टेज आहे. सो मॅच जिंकणं महत्वाचं. ऑन साईडला खेळलेत, लॉंग ऑनला फिल्डर, एक रन तोपर्यंत मोहन भोईर यांना मिळेल आणि एकाच धावेनं समंजसपणा दाखवलाय. सिंगलनं धावसंख्या फलक पुढे जाते. संघाचा धावसंख्या फलक एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 15 धावा, 15 धावा धावसंख्या आपण पाहतोय सध्या त्यांनी जमा केल्यात. पाठलाग करत असताना चांगल्या सध्या धावगतीने चाललंय. श्रवणला आणलंय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. मध्यम गतीनं बीट केलं, हवेत बॉल, चान्स आहे विकेटची. लेग स्लिप मधून फिल्डरने पाठलाग केला होता. झेल थोडासा वाईड होता, दूर होता, फार दूर नव्हता, परंतु पोहोचले नाहीयेत. एक धाव तिकडे प्राप्त झाली सहज गतीनं. सेकंडचा अटेम्प्ट होता, दुसरी धाव देखील सहज गतीनं पूर्ण केली त्यांनी. दोन धावसंख्या पुढे जाते. संघाचा धावसंख्या फलक एकूण धावा 17 वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. 17 रन्स, एक गड्याचा मोबदला सध्या तरी पाहायला मिळतो. तुर्भेच्या अगदी आपण पाहतोय आता मात्र विरुद्ध दिशेनं गोलंदाजी जी आहे ती कुठारीची. ओम चैतन्येश्वर कुठारी अगेन्स्ट मध्ये गावदे क्रिकेट संघ तुर्भे. दोघांनी आपल्या गावच्या अगदी आपण पाहतोय अस्मिता देवताला नमन करून मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा चान्स क्रिएट, बात तो बनते बॉस. विकेट किपर यावेळेला स्वतः गेलेत. ऍज अ विकेट किपर म्हणून काम आपलं चोखरित्या बजावलं. झेल कॅरी, बॅट्समन आउट. धक्का क्रमांक 2, जीसी तुर्भेचा फलंदाज बाद. संदीपजी पावसे साहेबांचं इथं आगमन झालंय. मॅच मध्ये आपण जर विचार केला तर श्रवणला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सध्या तरी त्यांनी आणलेलं आहे. शेवटचा आपण पाहतोय या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सुरुवात नो बॉल्स झाली होती, सो 2 धावा त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात सध्या तरी आपण पाहिलं की समोरील जीसीसी तुर्भे संघाला मिळाल्या होत्या. त्यानंतर सिंगल डबल आणि आता आलेली लास्ट विकेट. लास्ट आउट आपण बघितलं, महेश भोईर बाद झाले 4चं योगदान देऊन. नवीन खेळाडू संकेत पावशे इंडिया नंबर 4 मध्ये मधल्या फलीमध्ये फलंदाजी करण्यासाठी डावखुऱ्याचा फलंदाज आहे. श्रवणचा फेस करेल, सामना करेल. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. अंपायर सेट, इट्स अ लिगल बॉल. सो हाही बॉल पुन्हा एकदा निर्धाव. दडपण दबाव तंत्र सध्या मैदानाच्या आतमध्ये. कहाणी में ट्विस्ट. सामन्याला आता आपण पाहतोय जरूर आता इथे मजा येणार आहे, यात काहीच शंका नाहीये. कारण सामना जो तो डीप नेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय टीम कुठारीचा झालाय. ओ हाही बॉल वेग चांगला होता. अगदी आपण पाहिलं की या बॉल मध्ये बाउन्स नव्हता आणि या गोष्टीचा फायदा जो आहे तो मिळाला ऍज अ बॉलर
आणि ऍज अ बॉलिंग युनिट टीम कुटारीला ओव्हर नंबर 2 संपली आहे. 2 षटकाच्या खेळानंतर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 8.50च्या सरासरीनं 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात जीसीसी तुर्बे बॅटिंग युनिट. दोन षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 17 झालेली आहे. येणारे जे बॉल आहेत ते 12 आणि 12 बॉल मध्ये सध्या गरज आहे ती म्हणजेच 25 धावांची. सामन्यामध्ये उत्कंठा वाढली आहे. लढाई लढतोय चैतन्येश्वर खुटारी संघ, यात काही मात्र शंका नाहीये. दोघांमध्ये आपण पाहतोय आता ही चुरशीची लढाई सुरू आहे. ते म्हणतात ना, मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नाही ये गलत बात है. ही लढाई तशीच सुरू आहे. दोन्ही बाजूनं आग समसमान लागली आहे. फटका खेळलाय ऑफसाईडच्या दिशेमध्ये देवेश, तिकडे आपण पाहतोय फिल्डिंग थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा लगेचच आपण पाहतोय त्यांनी निर्णय घेतला आणि 2 धावा सहज गतीने पूर्ण झाल्यात. 2 धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ बाकी, 23 ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 23 धावा. सामन्यामध्ये तेवढीच मजा, तेवढीच उत्कंठा आणि तेवढाच रोमांस. पुन्हा एकदा देवेशकडेच बॉल ट्रॅव्हल. 1 रन तरी सहज मिळाली आहे. सेकंड साठी कॉल आहे, स्ट्राइक एंडला धोका, बॅट्समन आउट. जीसीसी तुर्बेचा फलंदाज गोडू डक 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 आउट. बॅट्समन बाद 19 ला तिसरा धक्का. जस्ट आपण पाहतोय आज ज्यांनी ही जबाबदारी घेतली आहे आमिर दादा, 40+ लिजनचे खेळाडू, त्यांचे सुपुत्र. म्हणजे घरून देखील चांगला सपोर्ट मिळतोय 40+च्या आयोजकांना. निर्भय पोरजी सध्या आपण पाहतोय ऍज अ बॉल बॉय आणि ड्रिंक ट्रॉली म्हणून मैदानामध्ये काम करतायत. स्पर्धा ज्या वेळेला मोठी होते, स्पर्धेचं नाव होतं, स्पर्धेमध्ये आपण पाहतो की नाव लौकिक होतं, त्यावेळेला या देखील गोष्टींसाठी आपण पाहतो की लाईन लागली जाते. स्पेशली मग आपण पाहतो की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि त्यामध्ये असलेली ड्रिंक ट्रॉली, त्यामध्ये बसलेले ड्रायव्हर्स, त्यांच्यासाठी लागलेली लाईन. त्याच्यानंतर आपण मुकुद्दामिनी बघितली त्या स्पर्धेमध्ये. सो त्या गोष्टी आहेत. या गोष्टी स्पर्धा ज्या वेळेला आपण पाहतो की हायलाईट होते, जेव्हा स्पर्धा आपल्याला देशोधडीला पोहोचताना पाहायला मिळते, तेव्हा या गोष्टींसाठी आपण पाहतोय भरपूर लाईन आणि रांगा लागल्या जातात. त्यामागचं कारण आहे आज ही स्पर्धा देखील आपण पाहतोय चांगली स्पर्धा पाहायला मिळते. WTC लाईव्हची टीम आमच्या सोबत आहे. ओम साई, DJ रोहिंजन यांना आपण बघतोय जे आपल्या सोबत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग केली जाते. डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये सागर पडवल आपल्या सोबत आहेत. त्याच्यानंतर डान्सरचे आमचे निर्भय मंडप डेकोरेटर्स, ते स्वतः निर्भय आपल्याला बॉल बॉयच्या भूमिकेत पाहायला मिळाले, ज्यांनी आपल्याला मोफत मंडपची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. ते म्हणतात ना, असेल सगळ्यांची साथ तर मग कशाला उद्याची बात. ते म्हणतात की सेवेतून समाधान, इवन एकमेकास सहाय्य करू अवघा धरू सुपंथ. हा सुपंथ जो उभा केलाय हा सगळ्यांच्या मी म्हणेन जबाबदारीनंच उभा झालाय. फटका चांगला खेळला, गॅप मधून मारायचा प्रयत्न, श्रवण आहेत पॉइंटला फिल्डर आणि चांगली फिल्डिंग, तोपर्यंत एकच धाव. मोहनचा नकार येतोय समोरून सारखा सारखा. यानं थोडस मिसकम्युनिकेट होत आहेत बॅट्समन. एक विकेट देखील मधोमध्ये त्याच कम्युनिकेशन गॅप मुळे आली. सो टीमची जी धावसंख्या जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळाली. समीकरणामध्ये बदल झालेत. 9 ला 21 ची गरज. चान्स घ्यावी लागेल बॅट्समन मोहनला, अन्यथा सामना फसण्याच्या प्रोबॅबिलिटीज आहेत, यात काहीच मात्र शंका नाहीये.
संभाव्यता वाढू शकते त्या गोष्टीची. स्ट्राईक एंडला बॅट्समन तयार. नेक्स्ट बॉल. हाही बॉल पुन्हा एकदा खोलात. जो घाव आहे तो घाव आपण पाहतो खोडावर न घालता मुलावरती घातला जातोय. एक एक मूल तोडलं जात आहे. जसे 3 मुलं तोडलेत, बट जो खोड आहे तो खोड मोहन भोईर आहे, तो मैदानामध्ये आहे. सो इथे अजूनही आपण पाहतोय ज्या अशा आकांक्षा आहेत त्या पल्लवित आहेत. 8 मध्ये 20 ची गरज. धावा चेज होत नाही. या समीकरणांना पुन्हा एकदा पाणी घातलं जात आहे आणि ते रोपटा पण पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठ्यानं उभं राहताना. हवेत खेळायचा प्रयत्न. बॅक बॉलरची संकल्पना. कॉटन बॉलची नामी संधी. हुकली आहे. 1 धाव पूर्ण. झेल जो आहे तो झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय आणि संधी मिळते फलंदाजाला. बट तिकडे काय झालंय हे पाहणं आता जरूर महत्वाचं. एसएफ आहेत खेळाडू. त्याला वाटलं की झेल पकडला आय थिंक, बट हा झेल कॅरीज झाला नव्हता. सो इथे आपल्याला पाहायला मिळेल की 1 धाव या बॉलवरती आलेले जितेशच्या षटकामध्ये. रनआउटची विकेट मधोमध्ये आपण बघितली. टीमची जी धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे टोटल 22 वरती संघ जाऊन पोहोचतोय. 7 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. किमान एखादा मोठा फटका मोहनकडून आता अपेक्षित आहे संघाला. भरपूर चेंडू मोहननं खेळलेत. 7 मध्ये फक्त 7च धावा दिल्यात. स्ट्राईक रेट 100चा आहे. तो आता एखाद्या मी म्हणेन काट्यासारखा सलसलेल. एकूण धावा झाल्यात त्या 23 झाल्यात. 23 हव्यात 7 मध्ये 19. रोमांचक मॅच. स्ट्राईक एंडला भोईर. भोईरचा हा फटका चांगला आहे. गॅप मधून 1 बाउन्स ओ दी टॉप. इम्पॅक्ट. या फटका टाकून जाईल मॅच मध्ये, यात काही मात्र शंका नाहीये. चौकारानं शेवट केलं या षटकाचं. ओव्हर नंबर 3 समाप्त. एकूण धावा चौकाराच्या साह्यानं संघाची एकूण धावसंख्या 27 वरती 3 गड्यांचा मोबदला. सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघ लढाई लढतायत. एका बाजूने जतीन आता गोलंदाजीसाठी आपल्याला टीम खुटारीकडून पाहायला मिळेल. या धावा वाचवायच्यात त्याला. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उद्देश पाटीलचा एकच उद्देश आहे की विजयश्री आम्हाला हवी आहे आणि स्पेशली त्या गोष्टींना आम्हाला आळा घालायचा आहे. त्या आम्हाला खरं तर बोलणाऱ्यांचं तोंड बंद करायचं आहे की इथे दावा ज्या त्या चेज होत नाहीये. परंतु हा सामना फसत चालला हे मात्र नक्की निश्चित आहे. दोघांकडून आपण पाहतोय चांगला प्रतिसाद आणि स्पर्धा तेवढीच चांगली आणि हा सामना देखील चरणशी गेला. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला केले. ऑनला डाऊन दी ग्राउंड बॉल घरंगलत जातोय. ऍक्सेलरेशन भरतं. मोहन स्ट्राईकला धोक्यावरती पोचलेत. पालम बाल बचावलेत. धावा 2 मिळाल्या. टीमची जी धाव संख्या आहे ती आपल्याला आता इथून पाहायला मिळेल 2 न वाढतीये. एकूण धावा 29 धावफलकावरती येणारे 5 बॉल आणि गरज आहे 13 धावांची. 5 चेंडू 13 धावा. 1 चौकार 1 षटकार 1 सिंगल, परत सिंगल आणि परत सिंगल अशा कोड्यासह हा सामना सुटू शकतो. अन्यथा 1 षटकार 2 चौकारानं देखील सामना सुटेल. 2 षटकार 1 सिंगलनं देखील सामना सुटेल. बरेच मार्ग सध्या तरी आहेत त्यांच्याकडे. विकल्प आहेत. विकल्प तुम्ही तुमच्या इच्छेनुसार निवडू शकत नाहीयेत, परंतु तुमच्या खेळानुसार तुम्ही ते दाखवू शकता. क्रिकेटमध्ये निवडणं कठीण असतं, दाखवणं कठीण असतं. शॉट सिलेक्शनला फार तर जास्त मोठं स्थान नाहीये. हा चेंडू जाऊ दिलाय आणि हा मुलावरती घाव पुन्हा एकदा. कारण असं वाटलं की वाईड मिळेल बॅट्समनला, बट तसं नाही. बॉलिंग युनिट मध्ये या गोष्टी आपण पाहतोय चांगल्यात आणि जतीन स्पेशली इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू आहे. आमचे मान्यवर आहेत महेंद्रजी पाटील साहेब, मॅन फ्रॉम नागझरी. यांना विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. 4 ला पाहिजे 13. हवेत खेळल्यात. मिस टायमिंग स्ट्रोक. जयसाठी चान्स आहे. बॅट्समन पोहोचले. दुसऱ्या धावेसाठी श्रवण होते आय थिंक.
आणि जेलपर्यंत पोहोचणं थोडं अशक्य त्यांनी असं मनामध्ये हेरला असताना बॉल स्टॉप करायचा त्यांचा प्रयत्न. त्यांना माहिती आहे जर जेल घेण्यासाठी गेलो मे बी चौकार मिळाला त्याचा फायदा मे बी इथून तुर्भे संघ नक्कीच उचलेल आणि त्यांनी हा मार्ग योग्य मार्ग निवडला मी माझ्या संघासाठी. दोन आल्यात दोननं फारसा फरक पडत नाहीये बट समीकरणामध्ये चेंजेस झालेत. टोटल ज्या आहेत त्या 30 पाहायला मिळतात आणि 31 पाहायला मिळतात आणि गरज आहे 3 चेंडूमध्ये 11 धावांची. पाठलाग 42चा. सो 31 झालेत 11 पाहिजेत 3 मध्ये 11. षटकार चौकार सिंगल. लॉंग ऑफ फिल्डर आहेत. एक धाव तिकडे पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण पाहायला मिळतात. मन थोडासा आपल्याला शांत पाहायला मिळतो. 2 मध्ये 9 धावांची गरज. 2 चेंडू 9 धावा. एखादा मोठा फटका या आता बॉल वरती येणं अपेक्षित आहे. अभी नाही तो फिर कभी नाही. आता वेळ निघून चालली आहे. शेवटचा एक बॉल यामध्ये चौकार किंवा षटकार आला नाही तर मग या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता वासेल आणि एखादा जादूचा प्रयोग तुम्हाला त्याच्या अपेक्षित राहावं लागेल. क्रिकेटचा खेळ असा आहे. क्रिकेट हा खेळ आधीच म्हटलंय की शामिल अँड सरड्यासारखा रंग बदलतो. धावा चेस करताना पुन्हा एकदा त्रास होतोय यावेळेला जीसी तुर्भे संघाला नवीन बॅटिंग युनिटला. ऑन साइड नाही ऑफ साइड टार्गेट. फिल्डर आहे तिकडे आणि इथे आपण पाहतोय काय रिझल्ट आहे. यस रिझल्ट 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 इज इट्स अ 4. अजूनही मॅच मध्ये जिवंतपणा आहे. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 37 ला 3 पडल्यात. एखादा व्हाईट बॉल 4 पर्यंत पोहोचतील. एखादा मोठा फटका सामना विजयी होतील ते म्हणजेच टीम तुर्भेचे खेळाडू. कहाणीमध्ये ट्विस्ट मजा आहे सामन्यामध्ये. रोमांचक रंजक मॅच पाहायला मिळते. एकूण धावा 37 रन्स आपण पाहतोय फलकावरती झालेल्या आहेत. जबरदस्त मॅच. कोणी विचारही केला नव्हता की हा सामना इथपर्यंत येईल कारण पहिल्या षटकामध्ये आय थिंक आपण विचार केला तर 11 धावा आल्या होत्या. पाठलाग जो आहे त्यामध्ये फक्त तुमच्याकडे 31 धावा उरल्या होत्या आणि त्यानंतर दुसरं षटक श्रवणनं असं फेकलं की त्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. धावांचा जो क्रम आहे तो डिक्रीजिंग होतोय थोडासा आपल्याला उतरत्या क्रमानं पाहायला मिळाला. त्यानंतर 10 जितेश वरती आल्या. सो तिथे थोडासा आशेचा किरण एक जागा झाला होता बट आता आलेला जतीन त्याला वाचवायच्या होत्या 15. आता शेवटला एक बॉल वरती राहिल्यात बॅलन्स धावा 5 म्हणजे 10 बनल्यात या ओव्हर मधून. एक चेंडू 5 धावा. मोहन नॉन स्ट्राईक. स्ट्राईक एंडला असा खेळाडू ज्यानं चौकार नुकताच दाखवलाय. उदेश पाटील. एकच उद्देश मॅच जिंकायची आहे. संघाला पुढील फेरीमध्ये दाखल करायचंय. तर दुसऱ्या बाजूला जतीन इनमिन 3 होऊच देणार नाहीये. त्याला फक्त आणि फक्त चौकारापर्यंत स्ट्रोक झाला तरी चालेल. या गोष्टीवरती फोकस करायचंय. मोठा फटका अर्थातच षटकार मारू द्यायचा नाहीये. मॅच कडे पुन्हा एकदा जातोय. एक चेंडू आणि 6 धावा. दोघांसाठी रोमांचक मॅच. मित्रांनो सामना आवडला असेल ना तर एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया. 1ला 5 मोठा फटका अर्थात 6 ची गरज म्हणावी लागेल. वाईट आला तर सोनेपे स्वागा जीसीसी तुर्भेसाठी. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. लास्ट वन बॉल. ओ सुपर बॉल आणि ग्रेट विक्ट्री. धावा चेस करत असताना पुन्हा एकदा अपयश जीसीसीच्या पदरामध्ये आणि विजयश्री प्राप्त संपादन करत दुसऱ्या फेरीमध्ये निश्चित केलेला प्रवेश ओम चैतन्येश्वर क्रीडा संघाचं नाव आलंय. To MVP of the match